श्री स्वामी समर्थ येत्या 10 जुलैला म्हणजेच गुरुवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा। हा अतिशय शुभयोग तयार झालेला आहे की गुरुवार आणि गुरुपौर्णिमा एकाच दिवशी आलेले आहे। या दिवशी आपल्याला एक नारळाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे। नारळ जे असतं तर ते आपण आपल्या गुरूंना समर्पित करत असतो। देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा नारळामध्ये असतो आणि नारळ हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करत असते। असा प्रभावी नारळाचा उपाय आपल्याला करायचा आहे। फक्त एक नारळ आपल्याला इथे अर्पण करायचा आहे। यामुळे आपल्या घरातील इडापिडा, दारिद्र्य संपून इच्छापूर्ती होईल, मुलांची प्रगती सुरू होईल आणि त्याचबरोबर 7 जन्माचं दारिद्र्य संपेल। असा हा प्रभावी उपाय आपल्याला करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडीशी खडी साखर आणि एक लाल किंवा गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे। हे घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे उंबराचं झाड म्हणजेच औदुंबराचं झाड असेल तर तिथे तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। तिथे तुम्हाला हे नारळ अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना एक प्रभावी असं मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। त्याबद्दलची संपूर्ण माहिती, नारळ किती वाजता कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायचं याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोणावरती क्लिक करा। संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल।